मध्ये ठेवला आणि एक एक्स्ट्रा कव्हरला ठेवला आणि लेंथ बरोबर वापरली होती. भाग पाडलं होतं हा फटका खेळण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवरती संधी येता येता राहिलेली आहे. संधी गमावली आहे. बोलानं हा झेल सोडलेला आहे. मोठा धक्का लागणार होता परंतु तोच मोठा धक्का फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळाला आहे. आलेली एक सिंगल धावफलकाला जोडली जाते. श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये सनी स्पोर्ट्स संघाचा होतोय. वेगामध्ये बॉल, खरा फिल्डिंग पुन्हा पाहायला भेटलेली आहे. फील्ड पोझिशन सगळ्यात महत्वाची. फिल्डिंग चांगली करणं गरजेचं असेल आणि पंच सांगतायत लेग बाईज 2 धावा. घोषांकित एरियामध्ये बॉल चाललाय. खरा फिल्डिंग विकेट किपर कडनं. अगदी चेंडू आपण पाहत आहोत जमिनीलगत राहिलाय, गरंगळत गेलाय. विकेट किपर आणि फलंदाजाला देखील बीट करून आणि पंचांनी सांगितलं लेग बाईज. धावा मिळाला 2. या 2 धावसंख्येच्या मदतीनं टोटल धावफलक 3 धावा. 3 धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत. पुन्हा एकदा नीरज हा गोलंदाज, लेफ्ट आर्म. यावेळेस फटका चांगला आहे. आता इनफिल्डला भेदून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि यावेळेस आला हा चौकार. संघाचे कॅप्टन आणि SBC संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर त्वरित टॉस साठी या. कोणते संघ दोन्ही आलेत का? कॅमरॉनचे आलेले आहेत. SBC. हा चेंडू चांगला आहे. यावेळेस आपण पाहत आहोत चांगला लेग कटरचा वापर झाला. नॅचरल स्विंग आहे. लेफ्ट आर्म आपण पेसर पाहत आहोत, गोलंदाज. आणि इथे आपण पाहत आहोत की अचूक टप्पा साधला गेलाय आणि त्याचमुळे अगदी लेग कटरचा वापर झालाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर चालला आणि एक चांगला चेंडू राईट हँडर बॅट्समन साठी टाकलाय. चेतन साठी अजून एक चांगला चेंडू. हा चेतनच्या विरोधामध्ये लगातारचे 2 डॉट बॉल येत आहेत. दबाव प्रेशर थोडासा वाढवला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एक चौकार आल्यानंतर 2 डॉट बॉल आलेत म्हणजे चांगली गोलंदाजी देखील होत आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट आहे 54चं. 2 धावसंख्येचा पेनल्टी फिल्डिंग करणाऱ्या टीमला आहेत आणि त्या धावा आपण ओव्हर झाल्यानंतर ऍड करणार आहोत. पुढे येऊन खेळायचं होतं, वेगळं करण्याचा प्रयत्न नाही, सफलता मिळाली फलंदाजाला. ओव्हरची समाप्ती होते. नीरजचं चांगलं षटक पाहायला भेटलंय. इकॉनॉमिकल षटक. विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये नाही परंतु फक्त धावा त्यानं 7 खर्च केल्यात. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. 7 धावा आणि प्लस 2 धावा पेनल्टीच्या ऍड करूया. धावा दिसतील 9. लवकर मारूया स्टार्टर जाऊन माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर जाऊन माझ्या बुलेटवर. दोन्ही संघाचे कॅप्टन लक्षात घ्या, टार्गेट 54च आपण ठेवलंय परंतु 2 धावा आता पेनल्टीच्या ऍड केल्यात. 7 होत्या, आता तुम्हाला 9 दिसत आहे स्कोर कार्ड वरती. 2 धावा पेनल्टीच्या ऍड होत आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता राहिलेत उर्वरित आपण पाहत आहोत 24 बॉल आणि त्याच्यामध्ये 45 धावा काढायच्या आहेत. पहिली ओव्हर भरपूर चांगली पाहायला भेटली. हात खोलूच दिलेले नव्हते, फक्त एकच चौकार आला. तिथे एक संधी मिळालेली होती. बोलानं झेल सोडल्यानंतर एक चौकार आला आणि त्याच्यानंतरचे उर्वरित नीरजने चांगले चेंडू हाताळलेत. पिटूचं दुसरं षटक. तिथे 3 फिल्डर डीप मध्ये आता दिसत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि लॉंग ऑफ मध्ये देखील आता ठेवला गेलाय. सरळ विशेपला जर फटके आले तर फिल्डर तिथे दिसतील परंतु उर्वरित इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक जे आपण सांगत असतो, मग त्याच्यामध्ये स्कूप असेल, त्याच्यामध्ये हुक असेल, त्याच्यामध्ये पूल असेल, हे फटके आले तर धावा मिळू शकतात. हलक्या हाताने ढकलला गेलाय. पुश करो खुश रहो अशा पद्धतीचा फटका होता. बॉल आता बाउंड्री लाईन कडे चाललाय. पुन्हा एकदा फिल्डरची अगदी तारांबळ उडाली आहे. पाहता पाहता आता 3री धाव देखील कंप्लीट होते.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल दिसतंय, चांगलं कॉल कॉम्बिनेशन दिसतंय, फलंदाजांचं तालमेल चांगलं आहे. बॉलर नेम बोला आपण. बॉलर नेम सुशांत गोलंदाजी करतोय या दुसऱ्या ओव्हर मध्ये. एक यंगस्टर आहे या टीमचा गोलंदाज सुशांत. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहत आहोत फक्त दिशा दिली गेली या चेंडूला. बॉल अगदी गरंगळत जात होता आणि पाहता पाहता 3 धावा मिळाल्यात. सबमरीन बॉल होता यावेळेस. या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर चेतन थोडासा स्ट्रगल करतोय, पाहत आहोत संघर्ष करतोय पूर्णपणे, कारण काही चेंडू तो डॉट बॉल खेळलेला आहे. त्याचा दबाव प्रेशर थोडासा त्याच्यावरती दिसेल, कारण अपोजिट अगदी आपण पाहतो दुसऱ्या एंडला जो फलंदाज आहे प्रवीण, त्यानं चांगलं योगदान दिलेलं आहे. उर्वरित पाहूयात कशा पद्धतीने फलंदाजी राहील. परंतु असं म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50, बचेंगे तो और भी लढेंगे. या युक्तीने कदाचित ही फलंदाजी दिसते आपल्याला चेतनकडनं. पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस सरळ फटका आहे, वडाच्या झाडाच्या अगदी थोडासा बाजूने बॉल चाललाय. आता जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस पंचांचा सिग्नल, चौकार. SBC संघ ऑफिशियली आपल्याला हा अंतिम आता पुकार आहे. अपोजिट संघ इथे उपस्थित आहे. SBC उपस्थित आहेत. ओके, चला टॉस करूयात. टॉस करून घ्यायचं आहे. आमचे जे टीम कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती असेल आपण टॉस करून घ्या. उपस्थित झाले होते परंतु कॉलच आम्हाला केलेला नव्हता. यावेळेस वडाच्या झाडामध्ये हा बॉल. इथे आता बॉल कुठे जाईल याच्याकडे नजर आहे आणि निघून झालाय. लक फॅक्टर, नशिबाची साथ. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ रेषेमध्ये. काल मनोज बेरे सरांनी उल्लेख केला होता या मैदानावरती की क्रिकेटमध्ये 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू खेळतायत. परंतु हे मैदान असं आहे की इथे 12वा खेळाडू देखील खेळताना दिसतोय. आणि ते 12वा खेळाडूचा उल्लेख केला होता की ते जे वडाचं झाड आहे त्याला 12वा खेळाडूचं संबोधन दिलं होतं काल मनोज बेरे सरांनी. आणि आता असं म्हणावं लागेल की 12व्या खेळाडूला देखील बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार आला. 20 धावा. पुन्हा सरळ रेषेमध्ये विशेपला फटका चांगला आहे. बीट करून बॉल चालला. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू तेच चोवीस झालेले आहेत. 54चा पाठलाग करतायत सनी स्पोर्ट्स संघ. फुल श्वास. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल. काय स्ट्रोक येत आहेत. पुन्हा एकदा चेंडू झाला बाउंड्री लाईन. दोन ओव्हर झालेत. धावा झाल्यात 28. बॅट्समन लक्षात घ्या. 2 ओव्हर 28 धावा आणि आता 18 बॉल मध्ये हवाय 26. 18 बॉल 26चं समीकरण आहे या मॅच मध्ये. काय लाजवाब फटकेबाजी. म्हणून मी एक उल्लेख केला होता की ज्या पद्धतीने फलंदाजी होते चेतनकडनं, सर सलामत तो पगडी 50, बचेंगे तो और भी लढेंगे. काय त्यानंतरचे फटके होते. 4 बॉलवरती सलगचे 4 चौकार आलेत आणि ते देखील आपण पाहिलं असेल.
3 चौकार आपण पाहायला गेलं तर वाडिश लॉंग ऑफ मधनं आलेले आहेत आणि 2 चौकार सरळ रेषेमध्ये होते आणि त्यानंतर 2 चौकार वाडिश लॉंग ऑफला आलेत, म्हणजे बरोबर विशेपला फटकेबाजी झाली आणि इथे 4 लगातारचे चौकार आले. धावा झाल्यात 28. आता समीकरण सोपं झालंय. 18 बॉलमध्ये हवाय 26 धावा. पाण्याची मागणी झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. डगआउट भरपूर खुश झालंय या दोन्ही फलंदाजांवरती, कारण तशी फलंदाजी देखील झालेली आहे. चेतन आणि प्रवीण. चेतन खेळतोय टोटल 20 वरती आणि प्रवीण खेळतोय 4 वरती. धावा झाला टोटल 28. हवा आहेत 18 बॉल 26. नीरज. यस, आता हे प्लॅनिंग चांगलं म्हणावं लागेल. या प्लॅनिंग कडे जो कॅप्टन गेलेला आहे हे प्लॅनिंग मी म्हणेन चांगलं आहे. पुन्हा संधी नीरजला दिली जाते. नीरज आता शोधामध्ये राहावं लागेल विकेटच्या, कारण विकेट या मॅच मध्ये भरपूर मॅटर करतील. जर विकेट आले नाही तर हे 2 फलंदाज मॅच विनिंग करून देऊ शकतात, एवढी क्षमता तर दिसते या दोन्ही फलंदाजांमध्ये. त्यामुळे आता नीरज, आपल्याला विकेटची गरज असेल, आपल्या टीमला विकेटची गरज असेल. पाहूयात. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. बॅट चिकडा. एज हँड टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. मोठा धक्का. 440 ओल्डचा फलंदाज प्रवीण आउट. भावा चषक आपण पाहतात आणि त्याच्यामध्ये हा पहिलाच सामना रंगलाय. ज्या पद्धतीने उल्लेख झाला की विकेट घ्यावे लागतील आणि पहा मागणी तसा पुरवठा झालाय गोलंदाजाकडनं. विकेटच्या शोधामध्ये होता. पहिल्या चेंडूवरती या ओव्हरमध्ये विकेट आली आणि आता उर्वरित 17 बॉलमध्ये हवा आहेत 26 धावा. ही विकेट सगळ्यात महत्वाची मानली जाईल, कारण ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. जोडीला अगदी फोडलंय. जी जोडी अगदी रंगामध्ये होती, जी जोडीनं कमाल केली होती, ज्या जोडीनं या मॅच मध्ये धमाल केली होती, ती जोडी आता फोडण्यामध्ये यश मिळाले नीरज या गोलंदाजाला. नीरजच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये तरी देखील त्यानं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. म्हणून मी जसा नीरज गोलंदाजी ट्रॅकवरती आला तर म्हणाल की हे प्लॅनिंग चांगलं आहे. पॅनल 11 सिंगाकडनं. पुन्हा एकदा नीरज. समोर आहे लेफ्ट हँड बॅट्समन यतीन. यतीनच्या बॅटमधून फटका विशेपला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. डीप मध्ये चांगलं पेट्रोलिंग. बॉल फेकी होईल. ॲक्युरेट फेकी पाहायला भेटलं. फिल्डिंगचं स्टँडर्ड चांगलं दिसतंय टीमचं. एक सिंगल फक्त मिळेल. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आणलं जाते चेतनला. धावा झाला टोटल आता 29 ऑन बोर्ड. 29 धावा आणि आता उर्वरित आपण पाहत आहोत 16 बॉल मध्ये हवा आहेत 25 धावा. यावेळेस ताकदीचा वापर कमी झालाय. इलिव्हेशन कमी जुळालं होतं आणि पहा घरपोच सेवा झाल्यानंतर फक्त आपला जो दरवाजा असतो घराचा तो फक्त खोलायचा असतो. बरोबर घरपोच सेवा मिळाली होती, परंतु तो दरवाजाच बंद करून टाकला खेळाडूनं आणि ओंजळीमधनं चेंडू जसं काही सकाळी आंघोळ करत असताना एखादा साबण निष्ठावा हातामधनं, तशा पद्धतीने हा झेल निसटलेला आहे. जीवदान मिळालंय. कदाचित नाश्त्यामध्येच ब्रेकफास्ट मध्येच नशिबाचा नाश्ता करून आलाय की काय फलंदाज आता चेतन. झेल सोडलाय त्याचा आणि मिळालेली सिंगल. धावा झाला 30. ऑन साइडला खेचून मारला हा फटका. अलॉंग द कार्पेट आहे. पुन्हा सेफ फटका दिसतोय. फिल्डर आहेत. लॉंग ऑनला फिल्डर. बॉल फेकी होईल. फेकी राहिली आहे स्लो. फायदा घेत आहेत आणि मिळतायत पुन्हा 2 धावा. भावा चषकामध्ये पुन्हा 2 धावा आणि धावा झाल्यात आता 32 वरती धाव फलक पाहायला भेटतंय. 2.4चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. वरती धावा पाहायला भेटतायत. 14 चेंडू 22. यावेळेस देखील बॅट अँड पॅड मध्ये होता. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला होता. पुन्हा फिल्डर आले. चांगले फिल्डिंग पाहायला भेटते. सिंगल या चेंडूवरती देखील मिळते. सिंगल न धाव फलक पुढे ससावेल. 33 वरती धावा दिसतायत. आता 13 बॉल मध्ये हवा आहेत अजून देखील 21. चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत जी सरासरी मेंटेन करायची आहे विजय मिळवण्यासाठी ती सरासरी देखील मेंटेन होत आहे. हे महत्वाचं सनी स्पोर्ट्स.
संघासाठी पुन्हा सॉफ्ट हँडनं फटका खेळायचा होता, फक्त दिशा दिली गेली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल. तारांबळ पुन्हा उडाली आहे फलंदाजाची. पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये करणं गरजेचं होतं, नाही झालं आणि इथे देखील 2 धावा आता पुन्हा मिळाल्यात. धाबा झाल्यात 35 आणि आता 12 बॉल मध्ये 19 धावा आहेत. कॅमरॉन सिंग आपण टॉस जिंकला आहात, डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे जेणेकरून ऑपोजिट टीम देखील त्या तयारीमध्ये राहील. चला बॉलर नेम तुषार. तुषारला आता हुशारीनं गोलंदाजी करावी लागेल कारण आता 12 बॉल आणि 19 धावा फक्त डिफेन्स करायच्या आहेत. पाहुयात समोर लेफ्ट हँड बॅट्समन यतीन, 4 धावसंख्येचं योगदान त्यानं देखील या मॅच मध्ये दिलंय. चेतन अगदी रंगामध्ये बॅटिंग करतोय आणि आता उर्वरित 12 बॉल मध्ये आता 19 काढायचे आहे. 54चा हा पाठलाग चालवला गेलेला आहे सनी स्पोर्ट्स संघाकडनं. स्लो चेंडू होता, लाईन पिक केली, इलिव्हेशन कमी जुळालंय, डाऊन द बॉल फिल्डर. ओहो झेल पहा, अगदी डोळ्यांचं पारडं फिरणारा हा झेल होता. उलटा जज करत होता, उलटा धावत होता. जजमेंट चांगलं राहिलंय, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, नजर चांगली होती आणि झेल पकडला, बॅट्समन आउट. चेंडूवरती विकेट मिळवत असताना तुषार, म्हणून मी म्हणालो होतो तुषारला हुशारीने गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट हँड बॅट्समन यतीन आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहत आहोत. कुणालवरती जबाबदारी येत आहे. मिडल ऑर्डरचा एक घातकी फलंदाज या टीमचा आहे. पाहूयात त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील की कॅल्क्युलेशनने खेळ तो दाखवेल. फील्ड सेट होत आहे, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा, वेळ जास्तचा खर्च होतोय. पॅनल 11 संघ आपण ही सूचना लक्षात घ्या. आता दोन्हीही आपल्याला राईट हँड बॅट्समन पाहायला भेटत आहेत, त्यामुळे आता थोडासा वेळ देखील वाचवा. जेव्हा लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन होतं तेव्हा आम्ही देखील समजू शकतोय तिथे वेळ लागतोच. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तिथे फिल्डिंग चेंज करावीच लागते, परंतु आता दोन्हीही राईट हँड बॅट्समन आहेत त्यामुळे वेळ वाचवायचा आहे थोडा. उर्वरित पाहायला गेलं तर आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये हवा आहेत 19 धावसंख्येची गरज. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर हे डीपमध्ये क्षेत्ररक्षक दिसत आहेत. मिड विकेटला अगदी आपण पाहता फिल्डर आहेत, बॉल अडवणं गरजेचं होतं आणि चांगलाच चेंडू अडवून फेकी केला गेलाय. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली, असं वाटत होते की चौकार जाऊ शकतोय तिथे, परंतु त्याच्यानंतर आपण पाहतात फिल्डर चांगली फिल्डिंग करतायत आणि तिथे आलेली एक सिंगल आली आणि आता उर्वरित 10 बॉलमध्ये हवा आहेत 18 धावा. एक एक धाव आता महत्वाची आहे, एक एक चेंडू आता महत्वाचा आहे, एक एक बॉल या मॅचचा निर्णयात्मक आहे, त्या उद्देशाने हाताळावा लागेल. समोर रेषेमध्ये पुन्हा एकदा विशेपला फटका आहे, फिल्डर ठेवला गेलाय तिथे, पुन्हा झेल सोडला गेलाय. ओहो किस्मत भी बहादुर का साथ देती है, आपण सातत्याने ऐकल्याने आता तेच घडतंय. झेल कोणाचा सोडलाय? चेतनचा. म्हणून मी म्हणालो होतो की नाश्त्यामध्ये ब्रेकफास्ट मध्ये हा खेळाडू नशिबाचंच खाणं खाऊन आलाय की काय.
आतापर्यंत 3 झेल त्याचे सोडलेले आहेत आणि आता त्याचाच उपभोग कदाचित फिल्डिंग करणाऱ्या टीमला भोगावा लागेल. आलेल्या या चेंडूवरती देखील 2 धावा. आता धावा झाल्या 38. 38 धावा धावफलकावरती आहेत आणि आता उर्वरित समीकरण पाहायला भेटेल. 9 चेंडू राहिलेत. 9 बॉलमध्ये 16 हव्या आहेत. 16 धावा गोळा करायच्या आहेत 9 बॉलमध्ये. हा चेंडू चांगला आहे. इथे आपण लाईन चांगली पाहत आहोत. इथे पाहायला गेलं तर लेंथ वरती बॉल पडलाय. वेगामध्ये चेंडू होता. वेगेचा वापर देखील चांगला झाला आणि छोटस कमबॅक होत असताना झेल तर काहीशे सोडलेत, परंतु उर्वरित आपण पाहत आहोत धावा झालेल्या आहेत 38. 38 झालेल्या आहेत आणि आता हव्या आहेत 8 बॉलमध्ये 16. 8 चेंडू 16 धाव संख्येची गरज. एक एक डॉट बॉल दबाव प्रेशर फलंदाजांवरती वाढवेल. एक एक मोठा फटका प्रेशर कमी करू शकतो या मॅचचं. समोर फटका चांगला आहे. झालाय ताकदीचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. येतोय भावा षटकार. षटकार टीम आपण डिसिजन लवकरात लवकर कळवा, अन्यथा पेनल्टी असं आयोजक सांगतायत. लक्षात घ्या. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट फटका आहे. फिल्डर आहेत. षटकारानंतर एक सिंगल. काय कॅल्क्युलेशन राहिलं आहे फलंदाजीमध्ये. चेतनचं कौतुक करेल. आतापर्यंत तो 32 वरती खेळतोय. 45 झालेले आहेत धावा आणि आता उर्वरित आपण पाहत आहोत 6 चेंडू आणि आता 9 धाव संख्येची गरज. 6 चेंडू 9 धावा. कॅमरॉन संघाने टॉस जिंकलाय. यस, फिल्डिंग. कॅमरॉन टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट फॉर द नेक्स्ट मॅच. चला बॅटिंग करायची आहे त्या मॅच मध्ये. अपोजिट आपल्याला संघ पाहायला भेटेल SBC. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 6 बॉल मध्ये हवा आहेत 9 धावा सनी स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी आणि 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेन्स करायच्या आहेत पॅनल 11 संघाला. आता पाहूया, चर्चा होते. गोलंदाज पाहूयात कोणता वापरला जाईल. बॉलर नेम. चला बॉलर नेम कळवायचा आहे. अर्जुन. ओके ओके अर्जुन. यस, त्याचमुळे पेनल्टी दिलेली आहे आणि आता याच धावा माठड करतील मॅच मध्ये. एक एक धाव महत्वाची असते. एका धावासाठी तुम्हाला झुंजावं लागतं. एक एक धावासाठी तुम्हाला मोठी फाईट करावी लागते आणि तुम्ही 2 धावा पेनल्टीच्या घेतलेल्या आहेत आणि आता त्याचाच इफेक्ट थोडासा दिसतोय. 6 बॉल 9 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अगदी आपण पाहत आहोत गिरकी घेऊन खेळायचं होतं. नटराज मृदेमध्ये आल्यानंतर आपण पाहत आहोत फटका खेळायचा होता. खाली क्षेत्र तिकडे दिसत होतं लॉंग लेग आणि फाईन लेग मध्ये, परंतु बॉल अगदी आपण पाहत आहोत विकेट किपर कडे चालला आणि तिथे एक सिंगल आता काढली जाईल. कुणाला मिळते स्ट्राईक आणि आता हव्यात 5 बॉल मध्ये 8 धावा. पहिलाच रफ अँड टफ मॅच. पहिलाच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला भेटतोय भावा चषकामध्ये. आज मेगा फिनाले. आज फायनलचा दिवस. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. यासाठी केला होता की 88 शेवटचा दिवस गोड व्हावा. अंतिम दिवसामध्ये आपण अगदी हा दिवस गोड करणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये. ओहो, झालाय पुन्हा ताकदीचा वापर. लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट दी डिस्टन्स. बॉल गोइंग 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 अँड गॉन. काढलं पॅनल 11 संघ. फिल्डिंग करण्यासाठी कॅमरॉन संघ
मॅच आपण पाहिला तुर्ताच आणि या मॅच मध्ये विजय मिळवलाय सनी स्पोर्ट्स संघानं। मॅच झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं या मॅचचा हिरो कोण, त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतात। जाऊयात या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच कडे। या मॅच मध्ये ज्यानं लाजवाब कामगिरी केली, शेवटच्या प्रयत्नापर्यंत झुंजत राहिला, शेवटपर्यंत चांगली बॅटिंग पाहायला भेटली, तो फलंदाज चेतन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। व्हेरी वेल डन। सन्माननीय आदरणीय प्रकाशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण वितरित करत आहोत। प्रकाशजी भोईर साहेबांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। चेतन व्हेरी वेल डन। जे आपण या स्पर्धेचं संस्थापक पाहत आहोत आणि ज्यांच्या स्वप्नातून साकार स्पर्धा आहे या भाभा चषकामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। आलेल्या साहेबांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत। आहे चला खेळाडू पाहत आहोत। याच सत्रामध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक अजयजी सिंग साहेब यांचं देखील आपण शुभागमन पाहिलंय। त्यांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे या आपल्या स्पर्धेमध्ये। चला फलंदाज लवकरात लवकर दाखल व्हा। पंच अगदी तिकडे इशारा देत आहेत, वेळ वाचवणं गरजेचं आहे। चला जास्तचा वेळ घेतात आपण।
ऑलरेडी फिल्डर अगदी आपण पाहतो तयारीमध्ये आहेत, त्यांच्या नजरा डगआउट मध्ये आहेत, कारण ज्या पद्धतीने फलंदाज येत असतात मग लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन असलं तर त्याच्या पद्धतीने नियोजन करायला, त्यामुळे आपण लवकर दाखल व्हा. सीझन 9 आपण पाहत आहोत. या स्पर्धेचं पर्व 9 आहे आणि या 9व्या पर्वामध्ये सर्व काही आपल्याला पाहायला भेटतंय. भावा चषक 2025 आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. काल देखील आम्ही भरपूर चांगले सामने पाहिले. पहिलाच मॅच आपण पाहायला गेलं तर सनी स्पोर्ट्स संघानं एक चांगला विजय मिळवला. चेतनच्या फलंदाजीच्या जोरावरती तो सामना सनी 11 संघाने सनी स्पोर्ट्स संघाने जिंकला. आणि आता दुसऱ्या मॅच कडे वळूयात. कॅमरॉन संघाच्या विपक्षामध्ये एसबीसी संघ टॉस जिंकून फिल्डिंग करतायत कॅमरॉन संघ. आणि आता एसबीसी संघाकडनं 2 धडाडीचे फलंदाज, महत्वाचे खेळाडू महेश आणि रिजवान, हे 2 धडाडीचे फलंदाज आपल्याला बॅटिंग करण्यासाठी पाहायला भेटतायत एसबीसी संघाकडनं. फिल्डिंग सेट होते. दोन्ही फिल्डर ऑन साइडला आहेत. मिड विकेट मध्ये एक फिल्डर दिसतोय आणि त्यानंतर लॉंग ऑन ला एक फिल्डर दिसतोय. 38 सर्कल मध्ये आपण पाहत आहोत. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. शॉर्ट पॉइंट असेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यामध्ये शॉर्ट कव्हर मध्ये देखील फिल्डर आहे. मिड ऑफ मिड ऑन ला देखील फिल्डर आहेत आणि त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेगला देखील फिल्डर आहे. ही फील्ड पोझिशन पाहायला भेटते. आणि आता यस पंचांचा सिग्नल येतोय ग्रीन आणि त्यामुळे आता सामन्याला होते सुरुवात. रिजवान स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला महेश पाहायला भेटतोय. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट. पहिला बॉल, पहिला चेंडू, बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि त्याचमुळे पंच देखील सांगतात 1 फॉर दी ओव्हर. यस, पहिला बाउन्स कंप्लीट केलाय. अगदी उंचपुरा गोलंदाज आपण पाहत आहोत. हेमंत अगदी जवळ 6 फुटाचा गोलंदाज दिसतोय. त्यामुळेच पहिलाच बॉल ज्या पद्धतीने गोलंदाजाची हाईट आहे त्या पद्धतीने बाउन्सर देखील मारलाय. यावेळेस सॉफ्ट हँड बॉलला ढकललाय. वेगेचा वापर बॅटच्या स्वरूपानं इथे दिलेला आहे फलंदाजांनी. पाठलाग चालवला होता. डीप पॉइंट मध्ये चेंडू अगदी रवाना झाला होता. पाठलाग चालवला गेला. शर्यत जुंपली होती आणि त्यामुळे आपण पाहत आहोत की फिल्डरनं चेंडू उचलून फेकी केलाय. धावा या चेंडूवरती मिळालेल्या आहेत 2 धावा. 2 धावसंख्येनं आपण पाहत आहोत रिजवानच्या खात्यामध्ये या 2 धावा आणि याच धावा एसबीसी संघाच्या खात्यामध्ये देखील आहेत. अकाउंट ओपन केलं गेलं या मॅच मध्ये एसबीसी संघाचं. या ओव्हरचा तिसरा चेंडू हेमंत. पुन्हा एकदा 38 सर्कलला भेदून चाललाय बॉल. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जो वेग वापरला जातोय हेमंत कडनं त्याच वेगेचा वापर आपण करत असताना फलंदाज रिजवानला देखील पाहत आहोत. रिजवान या मॅच मध्ये जाणतोय अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. इथे ताकदीपेक्षा युक्ती जर वापरली गेली तर धावा आपण जास्तीत जास्त काढू शकतोय. त्या उद्देशाने आतापर्यंत फलंदाजी झालेली आहे. टायमिंग साधतायत, फक्त ना फक्त टायमिंगच्या जोरावरती धावा येत आहेत. ऑन साइडला आता पुल करायचं होतं. फिल्डर आहेत वाडिश लॉंग ऑन मध्ये. थोडंसं तारांबळ उडाली आहे. फंबल करतायत आणि त्याचा फायदा आता रिजवान पुन्हा एकदा घेतोय. साथ दिली जाते महेश कडनं. धावा 2 मिळतील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं टोटल धावफलक 8 धावा. भावा चषकाचे आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचा दुसरा सामना. भावा ग्रुप आयोजित भावा चषक सध्या तरी चर्चेमध्ये आहे या विभागामध्ये आणि प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी ही स्पर्धा. आज मुख्य आयोजक आपण पाहत आहोत अजयजी सिंग साहेब देखील या मॅचचं एन्जॉयमेंट घेत आहेत. अगदी त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्यांच्या स्वप्नाने साकार झालेली ही स्पर्धा आम्हाला पाहायला भेटते. हा बॉल चांगला आहे. यावेळेस वेगामध्ये चेंडू टाकलाय. बरोबर पाहायला गेलं तर बॉडी लाईन कडे येत होता बॉल. जास्तचा थोडंसं बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे हा बीट करून बॉल चाललाय. हेमंतचा चांगला चेंडू, डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. धावा झाला टोटल 8 धावा. चेंडू सोडून दिला गेलाय. लेग स्टिकला सोडून चाललाय. पंच सांगतात यस इट इज वाईट बॉल. 1 धाव आउटसाइड दी लेग स्टंप.
स्टिकच्या थोडस बाहेर चेंडू राहिला आणि त्याचमुळे इथे पाहता होते किक्साच्या धावानं आता धावा झाल्यात 9. KTM ची चावी कोणाची हरली असेल तर आम्हाला ओळख पटवून घेऊन जायचे आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं. एक कबरला फिल्डर जजमेंट यावेळेस चांगलं दिसतंय आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन. रिजवान होतं आउट. पाहायला गेलं तर जो फलंदाज सोहम आउट झाला अगदी शून्यावरती गोल्डन डकचा तो शिकार ठरलाय. पहिला चेंडू फेस करत होता आणि तिथे तो बाद झालेला आहे. शेलबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. बॉलर विपुलच्या खात्यामध्ये अजून एक विकेट आलेली आहे. म्हणजे आपण पाहत आहोत पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक विकेट आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक विकेट. 2 फलंदाज बाद झालेत. सॉफ्ट हँडनं बॉलला ढकललाय. 30 सर्कलला क्रॉस करून बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये चाललाय. डीपमध्ये आता क्षेत्ररक्षक धावतायत. चिकी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि आता पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटलं. धावा झाला टोटल 12. संयमाचा खेळ दाखवला जातोय. विकेट गेल्यानंतर आपण पाहतो थोडासा दबाव असतोच फलंदाजांवरती, परंतु मी तर म्हणेन जो दबाव झुगारून तुम्हाला नॅचरल गेम दाखवावा लागेल. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षकांच्या आपण पाहता तुडुंब गर्दी या मैदानावरती करतायत. पुन्हा एकदा फिल्डिंग सेट होत आहे. पुन्हा प्लॅनिंग आखलं जात आहे. ट्रॅप रचला जातोय फलंदाजासाठी. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटतोय तो आदित्य. टॅप करायचं होतं, नाही जमलं. वेगामध्ये बॉल हात टाकलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आपण पाहत आहोत. काही चेंडू मात्र स्लो टाकलेले आहेत. जेव्हा बाउन्सरचा वापर करायचा असतो तेव्हा तिखट मारा म्हणजे वेगामध्ये बाउन्स टाकावा लागतो आणि त्याचाच वापर गोलंदाज विपुल करतोय. विपुलकडे व्हेरिएशन आहे. विविधता गोलंदाजीमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला भेटली आहे विपुलकडनं. समोर खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडनं पुन्हा ढकललाय. पुश करो खुश रहो. एक सिंगल फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आता टोटल
13 धाबा. राहिलंय विपुलचं पूर्णपणे इकॉनॉमिकल षटक, जिथे फक्त आपण पाहायला गेलं तर 3च धावा आला आणि एक विकेट मात्र विपुलनं मिळवला. धावा झाला 13. पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन कट करायचं होतं, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल वेगामध्ये चाललेला आहे. या षटकाची देखील सुरुवात चांगली दिसत आहे. डॉट बॉलनं या ओव्हरची देखील सुरुवात होते. या आदित्य या फलंदाजाचा आपण पाहतो थोडा मात्र तो शांततेत दिसतोय. बाउन्सरचा वापर करायचा होता, एक्साचा बाउन्स मिळाला. पंच सांगतात व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही देखील यावेळेस गोलंदाजाला मिळते आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिला बाउन्सर वापरला गेला आणि ती एक्साची उसळी मिळाली आणि त्याचमुळे हा व्हाईट बॉल. धावा झाला 14. मिस टायमिंग आहे. फटका पुन्हा फसलेला आहे. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू चाललाय. निर्धारित क्षेत्रामध्ये निर्जल स्थळमध्ये पडला हा चेंडू नो मॅन्स लँडला आणि तत्पूर्वी एक सिंगल पुन्हा मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यावेळेस आदित्यचा सक्सेसफुल होतोय. सिंगलच्या मदतीने धावा झाला टोटल आता 15. संत आणि शांत गतीनं सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. हेमंतनं पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च जरूर केला, परंतु उर्वरित त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक गोलंदाजांकडनं. यावेळेस मिस टायमिंग, परंतु तिथे फिल्डर खाली क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा पडलाय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय. बॉल फेकी होईपर्यंत पुन्हा 2 धावा यावेळेस काढल्या जातील. महेशच्या खात्यामध्ये या 2 धावा जात आहेत आणि टोटल धावफलक आता पोहोचतोय 17 अंकावरती धावा पाहायला भेटत आहेत. सिंगल डबलनं धाव पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय, कारण त्याचं राहिलंय 5 ओव्हरचा सामना आहे. त्यामुळे कुठेतरी थांबून खेळावं लागेल, कारण गेल्या मॅचमध्ये आम्ही पाहिलंय मिळालेले जीवदान आणि त्याच्यानंतर पूर्णपणे सामना हिसकावून घेऊन गेला सनी स्पोर्ट्स संघाचा. आपण पाहायला गेलं तर तो फलंदाज होता. ओहो, टायमिंग चांगलं साधलं गेलंय. बॉटम हँडचा झालाय वापर. फटका फसलाय, परंतु आणि तिथे फिल्डरनं झेल पकडलाय लॉंग ऑफला. झेलबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज महेश. वरती आता हा तिसरा खतरा आपण पाहिला. 17 धावसंख्येवरती आता 3 विकेट गेलेले आहेत. SBC संघ थोडस संकटामध्ये दिसतोय, कारण त्याचं राहिलंय स्टार्ट मिळालेला नाहीत या मॅच मध्ये. या इनिंग मध्ये स्टार्ट मिळणं गरजेचं होतं. बेस अगदी आपण पाहत आहोत मजबूत करणं गरजेचं होतं. वेगामध्ये बॉल होता. यावेळेस देखील आता पंच सांगतायत यस नो बॉल. नो चेंडूचा इशारा आलाय. 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही पहिल्या चेंडूवरती मिळाली होती. पुन्हा बाउन्सरचा वापर केला गेलाय. अतिरिक्त उसळी मिळाली आणि त्याचमुळे मी म्हणालो होते की पहा मातीची विकेट आहे, परंतु आयोजकांची अथक परिश्रमाने ही विकेट बनवलेली आहे. टणक विकेट आहे आणि त्याचा फायदा यावेळेस घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता, परंतु जास्त टेक ऑफ घेणारा बॉल आणि व्हाईट बॉल नो बॉल घोषित केलाय. पुढील बॉल फ्री हिट. काहीसा फायदा मिळू शकलेले नाहीत. खराब फिल्डिंग होते. यावेळेस देखील आता दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी तर जरूर होती, परंतु फिल्डर थोडंसं जास्तचा वेळ घेत आहेत आणि आता पंच सांगतात 22 2 धावा मिळतील.
2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट गेलेत. षटक क्रमांक आहे तिसरा. शेवटचा बॉल या ओव्हरचा आता शिल्लक राहिला आणि या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा रोखल्यात निखिलनं. समोर येऊन खेळायचं होतं. इथे देखील आपण पाहतो टायमिंग साधू शकलेले नाहीत. अजून एक डॉट बॉल. आता 3 ओव्हर झाले आणि धावा झाल्यात फक्त 20 धावा. यावेळेस आपण पाहत आहोत विपुलनं जे षटक दुसरं हाताळलं होतं चांगलं, त्यामुळे त्यालाच पुन्हा एकदा संधी या षटकामध्ये मिळालेली आहे आणि पहिला चेंडू बॉडी लाईन वरती आलाय. इथे थोडंसं आपण पाहत आहोत पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये फलंदाज दिसलाय. कोणताही हात खोलले गेलेले नाहीत फलंदाजांच्या माध्यमातून. आदित्य स्ट्रायकर एंडला आहे. आतापर्यंत आपण त्याचा विचार करायला गेला तर 6 बॉल तो खेळलाय. 4 धावसंख्येचं त्यानं योगदान दिलंय. धावा झाल्यात 20. पुढे चेंडू होता. समोर फटका खेळलाय. गॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर धावतायत. अलॉंग द कार्पेट फटका. एक सिंगल कंप्लीट झाली. तू मे करत असताना फलंदाज पोहोचले दोन्ही आपल्या प्रॉपर झोन मध्ये आणि त्यामुळे आता 2 धावा पुन्हा मिळत आहेत. धावफलक पोहोचले 22. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा आदित्य दिसतोय आणि तिथे त्याच्या सोबतीला दीपराज हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. गती परिवर्तन. चेंज ऑफ पेस. यावेळेस आपल्याला गती कमी होताना पाहायला भेटते. लेंथ थोडीशी मागे खेचली आणि त्याचा फायदा गोलंदाज पुन्हा एकदा विपुलला होतोय. व्हेरिएशन साठी जाणला जातोय गोलंदाज. यावेळेस उसळी घेणारा बॉल होता. फटका तर फसलाय. फिल्डर आहेत. लॉंग ऑन मध्ये झेल पकडला बॅट्समन आदित्य देखील होता आउट. बावीस वरती आता 4 धक्के आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये दिले गेलेले आहेत. ज्या पद्धतीने एखाद्या आपण पाहायला गेलं तर पत्त्यांची ज्या पद्धतीने बिल्डिंग आपण उभारत असतो आणि त्यानंतर अचानकशी ती कोसळते, तशा पद्धतीने हा डाव थोडासा कोसळताना पाहायला भेटतोय. हवा तसा स्टार्ट या मॅच मध्ये मिळालेला नाहीत. इनिंग अगदी आपण पाहत आहोत शांतपणे चाललेले आहे. 4 विकेट आतापर्यंत घेतलेत. क्लासिकल मोड मध्ये होता फलंदाज. क्लासिकल ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न होता. हा बॉल वेगामध्ये राहिलाय. अगदी व्हेरिएशन आपण पाहत आहोत भरपूर चांगला आहे गोलंदाज विपुलकडे. आपण पाहत आहोत विपुलची क्षमता भरपूर चांगली पाहायला भेटले. ओहो, बॅक ऑफ द हँड हा चेंडू टाकला होता. पुन्हा लेंथ मागे खेचली होती. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला आणि अजून एक चांगला चेंडू विपुलचा पाहायला भेटतोय. चार ओव्हर झाले आणि 4 ओव्हर नंतर आपण पाहायला गेलं तर फक्त 22 धावा एसबीसी संघाच्या धावफलकावरती आहेत. या सध्या 5व्या ओव्हरमध्ये 4थ्या गोलंदाजाचा वापर होईल. बॉलर आपल्याला पाहायला भेटतोय दिनेश. गोलंदाजी अटॅकिंग भरपूर चांगली आपल्याला पाहायला भेटलेली आहे कॅमरॉन संघाकडनं. 22 वरती फक्त धावा पाहायला भेटतायत.
फटका अगदी दूरवरनं खेचून खेळलेला आहे. तिथे वडाच्या झाडाला बॉल अडलाय. धावा चांगल्या रोखल्यात या झाडानं. पहा झाड काय काय करू शकतंय. आपल्याला चांगलं ऑक्सिजन देतं. त्यानंतर आपण पाहत आहोत सावली देखील देतं. चला ते आपण जे वडाच्या झाडाखाली खेळाडू आहेत आपण बाजूला व्हा प्लीज. सनी स्पोर्ट्स प्लीज आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन बसा. ही सूचना आयोजकांची आलेली आहे स्पेशल. इथे 2 धाबा मिळाल्यात आणि धावा झाल्या टोटल 24. यावेळेस ऑन साइडला फटका आहे. पाहावे लागेल हाईट आणि पाहावे लागेल डिस्टन्स आणि त्यानंतर बॉल आतमध्ये ढकलला गेलाय. बॉडी स्ट्रेच केली होती. जम्प छोटासा घेतलं होतं आणि आतमध्ये बॉल ढकलत असताना फिल्डरला पाहिलंय. चांगला प्रयत्न होता हा. धावा रोखल्या गेलेल्या आहेत आणि पाहता पाहता 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्यात. दीपराजच्या खात्यामध्ये या 2 धावा. चांगले फटके दीपराजकडनं पाहायला भेटलेत. अजून थोडीशी ताकदीचा वापर करणं गरजेचं असेल. इथे उंची गाठली लांबी कमी होते आणि तिथे धावा रोखल्या गेल्यात फिल्डरकडनं. 2 धावा मिळाला. धावा झाला टोटल 26. यावेळेस फटका आता चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खाली क्षेत्रामधनं चेंडू जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपराजचा तडाखा. चेंडू सीमा पार चौकार. तीस धावा झालेल्या आहेत चौकारानं. दीपराजकडनं चांगलं योगदान येत होतं आणि आता त्याला देखील हा बॉल बीट करून चाललेला आहे. पुन्हा एकदा पलटवार दिनेशकडनं यावेळेस कमबॅक होतंय. बरोबर ही 2 बॉल फक्त आता शिल्लक राहिलेत या इनिंग मध्ये. टार्गेट पाहूयात कितीचं सेट केलं जाईल. हा बॉल लेंथवरती पडलाय. बाउन्स घेतोय. विकेट किपरचं देखील कौतुक करणं गरजेचं असेल. भरपूर चांगले चेंडू त्यानं गॅदर केलेले आहेत. पकडलेले आहेत भरपूर चांगले चेंडू. आणि आता राहिला शेवटचा बॉल. धावा झाल्यात फक्त 30. पाहूया टार्गेट सेट होईल आणि इथे देखील डॉट बॉल. नो स्ट्राईक एंडला आपण पाहत आहोत विकेट मिळते. दीपराजला व्हावं लागेल आउट आणि आता टार्गेट सेट झालंय. 5 ओव्हर मध्ये काढल्या गेल्या 30 बॉल मध्ये आला 30 धावा आणि करायच्या 31.
गोलंदाज दाखल व्हा. 30 बॉलमध्ये 31 धावा फक्त काढायच्या आहेत. छोटं मोठं टार्गेट असेल, तितकासा दबाव नसेल, परंतु जर गोलंदाजी अटॅकिंग चांगली असेल टीमकडे तर मात्र हा देखील लोवेस्ट स्कोरिंग सामना हाय व्होल्टेज होऊ शकतोय. त्याच्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जाते. सलामीवीरची जोडी अतुल आणि अलंकार ही जोडी आपल्याला पाहायला भेटते कॅमरॉन या संघाकडनं. अतुल आणि अलंकार ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. चारही गोलंदाजांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्या जोरावरती फक्त धावा झालेल्या आहेत. 30 बॉलमध्ये 30 आणि 31 करायच्या आहेत. आणि आता अतुल आणि अलंकारची जोडी पाहायला भेटेल आणि बॉलर दुसऱ्या बाजूला ओमकार स्ट्रायकर बॉलर. याच गोलंदाजीमध्ये फलंदाजांचं अगदी आपण पाहत आहोत कंबरड मोडून ठेवावं लागेल गोलंदाजाला. त्याच्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागणार. अगदी टिचून मारा करावा लागेल. प्रत्येक चेंडू मॅचचा निर्णयात्मक आहे. त्या उद्देशाने गोलंदाजी आता गोलंदाजांना करावी लागणार आहे, कारण छोटं मोठं टार्गेट आहे. 30 बॉल 31. कॅमरॉन संघाकडनं स्ट्रायकर स्ट्राईक एंडला आपण पाहत आहोत. अलंकार स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला अतुल पाहायला भेटेल. झाली सामन्याला सुरुवात. दे धक्का इरादा पक्का. पहिलाच बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग कडे आणि आता चेंडू अडलाय का पाहूयात. यस, बॉल अडलाय कदाचित. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसऱ्याचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. चांगला फटका होता. थोडासा चढाव तिकडे दिसतोय आणि त्याचा फायदा आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला झालेला आहे. पाहता पाहता 3 धावा मिळालेल्या आहेत आणि 3 धावसंख्येनं कॅमरॉन संघाचं अकाउंट ओपन होतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत. बॉलर ओमकार. पहिला चेंडू फेस करत होता. लाऊड अपील पाहायला भेटलेली होती, परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. विषेपला खेळण्याचा प्रयत्न कदाचित मिड विकेट आणि लॉंगर मध्ये खेळायचं होता हा फटका, परंतु तिथे अलॉंग द कार्पेट सॉरी आपण पाहत आहोत थोडासा चेंडू सबमरीन राहिला. म्हणजे जी उंची हवी होती फलंदाजाला ती या चेंडूवरती मिळालेली नाही आणि ओंकारचा चांगला बॉल पाहायला भेटला. सॉफ्ट हँडना बॉलला ढकललाय. शेवटच्या मोमेंटला बॅकफुटवरती जाऊन अगदी कट केलाय हा फटका. लेट कटचा फटका होता. तिथे फिल्डर आहेत शॉर्ट पॉइंट लेगला. शॉर्ट पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी आपण पाहतो सिंगल जोडली जाईल या धाव फलकाला. आता धावा झाले 4. सिंगल डबल न काम बनू शकतंय या मॅच मध्ये, परंतु आता विचार मनामध्ये फलंदाजाचा असू शकतोय की मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहेत. फक्त डीप मध्ये 2 फिल्डर आहेत. त्याचा फायदा घेऊयात. लवकरात लवकर सामना पुढे नेण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. अगदी गुडघे टेकले होते. पुन्हा एकदा ऑनसाइडला टार्गेट करायचं होतं. अगदी आपण पाहतो इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक सजवायचा होता. क्रिकेटच्या परिपटलावरती मित्रांनो जर तुम्ही विचार करायला गेला, टेनिस विश्व जगताचा जर विचार केला तर आपण टेनिस विश्व जगताचा क्रिकेटचा देव म्हणून ज्याला आपण संबोधतो कृष्णा लक्ष्मण सातपुते, या पद्धतीने फटका भरपूर चांगले खेळतायत. तसा काहीसा कॉपीबुक स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फलंदाज आविष्कारचा अलंकारचा देखील होता, परंतु तिथे कलेक्शन नव्हतं आणि एक चांगला चेंडू बॉडी लाईन वरती आदळल्यानंतर जाग्यावरती स्थिर राहिलाय. धाव इथे मिळालेली नाही. धावा झाला टोटल फक्त 4. समोर खेळायचा होता हा देखील गती परिवर्तन इथे देखील पाहायला भेटलं. स्लो चेंडू होता. लेन पिक करू शकले नाहीत, लाईन पिक करू शकले नाहीत. चांगला चेंडू बॉडी लाईन वरती पुन्हा आदळलाय. इथे देखील आता एक धाव मिळते. या सिंगलने आता धावा झाल्यात 5 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. 30 बॉलमध्ये करायच्यात 31. म्हणजे गोलंदाजी ओमकारकडनं देखील चांगली होते. प्रत्युत्तर चांगलं दिलं गेलंय. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से, अशा पद्धतीने कामगिरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारी SBC संघ देखील करतोय. पुढून अगदी हा देखील चेंडू खेचून मारायचा होता. तिथे टार्गेट करायचं होतं, नाही जमलं अतुलला हा बॉल बीट करून चाललाय. अगदी संत आणि शांत गतीने सामना चालू आहे. पहिली ओव्हर समाप्त झाली. ओमकारचं चांगलं षटक पाहायला भेटले. ओमकारच्या खात्यात धावा दिला त्यानं 5.
रिजवान गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. बॅटिंग करत असताना 8 धावसंख्येचं योगदान या खेळाडूनं दिलेलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. आता धावा त्याला रोखायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारनं सुरुवात तर चांगली करून दिलेली आहे. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा अलंकार. यावेळेस हो चपरात पाहायला भेटते. बॉल पॉइंट कडे चाललाय. कव्हर स्वीपरला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस इट इज 4. चौकार. बॉल अवे फ्रॉम द बॉडी होता. उसळी मिळाली आणि तसाच सुटून पडला फलंदाज या चेंडूवरती. चौकाराच्या मदतीने धावा झाला. टोटल आता 9 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस रिव्हर्स शिफ्ट मोमेंट केलेली होती तिथे आपण पाहत आहोत. आणि आता यस गॉन. OUT बॅट्समन आउट. सरळ बाटनं धावा येत होत्या परंतु तिथे जो प्रयत्न अलंकारनं केलाय काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे प्रयत्न फसला. बॅटची कडा आणि त्यानंतर विकेट किपरनं एक चांगला झेल पकडला आदित्यनं आणि इथे पहिल्या विकेटचं पतन झालंय. अलंकार आउट झाला आणि आता नवीन फलंदाज विपुल पाहायला भेटतोय. ज्याने कमाल केली आहे या पहिल्या इनिंग मध्ये. तो खेळाडू हो शॉट ऑफ द डे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. It's a massive and यस धन्यवाद. चला पंच जर आपल्याला चेंडू हवा असेल तर मागणी करा. यस तिकडनं येतोय कदाचित. यस मॅच बॉल फेकायचा आहे लवकरात लवकर. यस आमचे जे व्हॉलेंटियर आहेत आमचे व्यवस्थापन मंडळी आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. खूपच सुरेख फटका. डोळ्यांचं पारडं फिरणारा हा फटका होता. काय ताकद झोतली होती. विपुलनं गोलंदाजीमध्ये लाजबाब कामगिरी केली आणि आता फलंदाजी साठी तो आला आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं षटकार ठोकलाय. धावा झाल्यात 15. शॉट अप लेंथ. यावेळेस देखील पंचांनी आता नो बॉलचा इशारा केलेला आहे. यस नो बॉल आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस बॉल फेकी झालेला आहे. पहा तटस्थ पंच आहेत आणि त्याचमुळे पंचांची आम्ही चर्चा करत होतो. का उल्लेख केला गेला पंचांकडनं. अगदी ऑन फील्ड ऑफिशियल आपल्याला पंच पाहायला भेटत आहेत. क्वालिफाईड अंपायर आहेत आणि त्याचमुळे आता बॉल फेकी केलेला आहे असं सांगतात आणि त्यामुळे नो बॉल घोषित केलेला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4+1 5 धावा. चला बॉलर डायरेक्ट चेंज होईल.
अगदी आपण पाहत आहोत भरपूर चांगलं जजमेंट तिथे आपल्याला पाहायला भेटलं आणि लॉंगॉनला झेल पकडला गेलाय. फलंदाज अतुल होतो आउट. इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा पॉवरफुल. अरे इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा पॉवरफुल. आपल्या चषकाची घेतलं होतं पण त्याने स्टाईल चेंज केली, इन्क्लूड केलं त्याला. पण हा नियम असा 1 वर्ष बॅनचा येऊ शकतो. त्याने इन्क्लूड केलं तर तो खेळू शकतो ना. नाही आता तू वाटचं जो आपण चर्चा होईल तसं आहे या टुर्नामेंटचं कसं आहे हे आता पुढच्या वर्षी आता इथलं काय माहिती नाही. ही टुर्नामेंट आता हा म्हणजे ह्या टुर्नामेंटमध्ये त्याला बॅन आहे. नाही आपल्या एक चर्चा चालू आहे आपली, बाकी काही नाहीये. हा म्हणजे आपल्यामध्ये कसं प्रत्येकाला हे थोडंसं नॉलेज माहिती पाहिजे ना आपल्याला. नाही कमिटीचा निर्णय असेल ना तो. आपल्याला ही आपली चर्चा आहे. आपलं हे नाही आहे की असं आहे तसं आहे की हे बोलत ते बोलत ते नाही. आपलं एक टुर्नामेंट साठी चर्चा आहे. आपण कसं सांगतो की इंटरनॅशनल रूलला सुनील नारायणला एक सिंगल धावा आली आणि या सिंगलने आता धावा झालेला आहे टोटल 26. 5 हवा आहेत धावा. यावेळेस हर्षल आपल्याला स्ट्रायकर एंडला दिसतोय. फुल टॉस मिळाला, फुल छोल वसूल केलाय. बॉल जाईल आता लॉंग लेग आणि फाईन लेग बाउंड्री लाईन कडे. आता घोषांकित आहे की चौकार आहे. यस पंच सांगताय 2 धावा. डिक्लेअर झोन. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक आता पोहोचलंय 28 वरती आणि आता फक्त हवा आहेत 17 बॉल मध्ये 3. बॉल थोडासा हुलकवणे, बॉल थोडासा डायरेक्शन चेंज करून चाललेला आहे. जिथे चौकारची अपेक्षा होती तिथे आता 2 धावा मिळाल्यात. चला आपण थर्ड अंपायर आम्हाला थांबवतायत. पंच आपण थोडं लक्ष द्या. आज जो दगड ठेवलेला आहे तोच बाउंड्री आपल्याला दर्शवतो आणि त्यामुळे थर्ड अंपायर आम्हाला सांगतायत हा चौकार. एकच धाव हवी होती आणि इनसाइड आउट फटका लाजवाब. चौकाराने झालाय सामना फिनिश. अभिनंदन संघ, कॅमरॉन संघ.
त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. भावा चषक 2025 मध्ये साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण या आसनस्थ व्हा. आपलं मनापासून या भावा चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे आपलं. चला मॅन ऑफ द मॅच विपुल आपण यायचं आहे. काय अफलातून खेळी आज आपल्याला विपुलकडनं पाहायला भेटलेली आहे. आता देखील तो त्याचा जो षटकार त्यानं मारलाय आमच्या डोळ्यासमोर अजून देखील आहे. गोलंदाजी व्हेरिएशनचा राजा ज्याच्याकडे आपण पाहत आहोत तो विपुल ठरला या मॅचचा हिरो.